नाशिकसह रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आजच नवीन पालकमंत्र्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे। शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनी या संदर्भातले संकेत दिलेत। एकनाथ शिंदेंच्या शनिवारच्या दिल्ली भेटीमध्ये पालकमंत्री पदावर तोडगा निघाला का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री होतील असं महेंद्र दळवी यांनी म्हटलेलं आहे। रायगडसह नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे। अलिबागचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी तसे संकेत दिलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीच्या भेटीमध्ये पालकमंत्री पदाच्या वादावर तोडगा निघाला असून रविवारी या संदर्भात निर्णय होईल असं सुतोवाच आमदार दळवी यांनी केलेलं आहे। आमच्या मनातील पालकमंत्री होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे आता रायगडचं पालकमंत्री पद नेमकं कुणाला मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे रायगड जिल्हा प्रशासनानं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीची तयारी सुरू केली आहे। त्यासाठी पूर्व तयारी बैठक सुद्धा घेण्यात आली आहे। की जिल्हा नियोजनचं अध्यक्षपद म्हणजे पालकमंत्री असतात। रायगड नाशिक जिल्हा बाकी राहिलेला आहे। मला असं वाटतं काल उपमुख्यमंत्री दिल्लीला गेलेत, आज येतील, उद्या वाढदिवस त्यांचा आहे। आपण सगळ्यांकडे शुभेच्छा देऊया। उद्या दिवसामध्ये मला असं वाटतं रायगड आणि नाशिकचा तिढा सुटेल आणि आम्हाला आमच्या मनातला पालकमंत्री निश्चित मिळेल। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून। सीमा, नाशिक आणि रायगडचा पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये, तो आज सुटेल असं सुतोवाच करण्यात आलेला आहे। काय एकूण अपडेट्स आहेत? श्वेता, आपण जर बघितलं तर महिन्याभराचा कालावधी उलटलेला आहे, मात्र अजूनही नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा अजूनही सुटलेला नाही। अजूनही सरकारमधले जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना यश आलं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र पालकमंत्री जे रायगडचं पालकमंत्री पद आहे त्यावरून शिवसेनेचे नेते असतील किंवा मग राष्ट्रवादीचे नेते असतील वेगवेगळे वक्तव्य करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि दावा करताना आपल्याला पाहायला मिळतात। आता महिनाभराचा कालावधी उलटल्यानंतर काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावरती होते आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये जो तिढा निर्माण झालेला आहे पालकमंत्री पदासंदर्भातला तो कुठेतरी आज सुटण्याची शक्यता आहे, अशी माहिती किंवा असं सुतोवाच महेंद्र दळवी जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांनी केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे आज पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर याआधी जे भरत गोगावले आहेत, मंत्री भरत गोगावले जे स्वतः इच्छुक आहेत रायगडच्या पालकमंत्री पदासाठी, त्यांनी याआधी सुद्धा अनेक वेळा सांगितलेलं होतं की आज किंवा म्हणजे दोन दिवसात त्यांनी अनेक वेळा सांगितलेलं होतं की पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल, मात्र तसं काहीही होताना आपल्याला बघायला मिळत नाही। त्यामुळे आता उत्सुकता दोन्ही पक्षाच्या नेत्यांची वाढलेली आहे। दोन्ही पक्षांमध्ये जे दावे प्रतिदावे होताना पाहायला मिळत आहे त्यात ते सुद्धा आपल्याला जोर धरू लागलेले आहेत। कारण शिवसेना पक्षाचं असं म्हणणं आहे की आमचे सगळ्यात जास्त आमदार त्या ठिकाणी आहेत म्हणून आम्हाला पालकमंत्री पद मिळायला पाहिजे। तर दुसरीकडे जे राष्ट्रवादीचे नेते आहेत ते असं म्हणतात की लाडकी बहीण जी आहे ती त्या ठिकाणी आहे, त्यामुळे लाडक्या बहिणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाराज करणार नाही, अशा प्रकारे वक्तव्य होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र ज्या प्रकारे काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावरती होते आणि त्यानंतर कुठेतरी आज तिढा सुटण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। खरं तर आतापर्यंत बीड असेल, मुंबई असेल या जिल्ह्याच्या DPDCच्या बैठका पार पडलेल्या आहेत। त्यामुळे रायगड जिल्ह्याला पालकमंत्री नसल्यामुळे त्या ठिकाणी आर्थिक स्थिती किंवा मग त्या ठिकाणी DPDCची बैठक जी आहे ती रखडलेली आहे। त्यामुळे त्या बैठकीच्या तयारीला सुद्धा आता त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते की लवकरात लवकर रायगड जिल्ह्याला पालकमंत्री मिळणार आहे। त्यामुळे आता DPDCच्या बैठकीला सुद्धा आता त्या तयारीला सुरुवात झालेली आहे। म्हणून आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। बघणं महत्त्वाचं असेल की जर तिढा सुटला तर मग कोणत्या पक्षाला रायगडचं पालकमंत्रीपद मिळेल आणि आदिती तटकरे यांचीच वर्णी पुन्हा एकदा लागणार की भरत गोगावले। अगदी त्यामुळे आता या संदर्भातला फैसला आज होणार आहे। त्यामुळे आता कुणाच्या पदरामध्ये हे पालकमंत्री पद पडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सीमा दिलेल्या माहितीसाठी।